तर आज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता आता वाजले आहेत दुपारचा 1 आणि आमच्या इथे जवळच लॉन्स आहेत। तर लॉन्सवर लग्न असते बहुतेक, तर मग त्याचा खूपच जास्त प्रमाणात आवाज येत आहे। तिथे अगदी आमच्या घराच्या जवळच आहेत। आणि हे बघा आता माझे गोठ्यातली जी कामे आहेत ना ती पूर्ण म्हणजे सकाळीच आवरलेली होती 10 वाजता, पण तरी पण हे बघा मस्तपैकी गायी इथे बसलेल्या आहेत। आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता ज्या कालवडी आहेत त्या पण अगदी व्यवस्थित अशा बसलेल्या आहेत। हे बघा आणि हे बघा आपल्या कोंबड्या ज्या आहेत त्या अशा मस्तपैकी ते सावलीला उभ्या आहेत। म्हणजे इथे जो शेणाचा उखोडा आहे ना तर त्या उखोड्यावरती त्या किडे पण खातात आणि तिथे सावलीला झाडांच्या सावलीला बसलेल्या पण आहेत। हे बघा आणि इथे ना लग्न आहेत, त्या लग्नामुळे काही देखील आवाज येत नाही आहेत। आणि हे बघा मित्रांनो आपली इथे आंब्याची मेथीची भाजी खूपच छान अशी दाट अशी झालेली आहे। हे बघा त्याला पण तिला पाणी भरलेलं होतं। आणि हे बघा मित्रांनो मी इथे ज्या गुलाबाच्या ज्या हुंड्या आहेत तर इथे अशा मी तयार केलेल्या आहेत। आणि हे बघा याला अगदी मस्तपैकी इथे बघा हे मस्तपैकी याला इथे कोंब फुटलेली आहेत। हे बघा इथे माझ्या जे शेवग्याचं झाड आहेत ना तर त्याला खूप अशा कोळ्या हे बघा किती मस्त अशा शेंगा आलेल्या आहेत। हे बघा आणि हे झाड स्पेशली मी माझ्या हातानेच लावलेले आहेत। आणि हे बघा किती अशा शेंगा आलेल्या आहेत। हे बघा इकडे वरती पण आहे भरपूर अशा शेंगा आहेत। हे बघा आणि याला जे फूल पण आहेत ना ते फुलं पण खूप सारे आलेले आहेत। हे बघा शेंगा बघा किती अशा लांब आणि किती मस्त अशा आहेत। कारण की आपण बाजारामध्ये जर घ्यायला गेलोत ना तर आपल्याला एक शेंगाची जुडी म्हणजे 5 शेंगांची जुडी आपल्याला 10 रुपयाला भेटते। तर हे बघा मी माझ्या घराजवळच हे शेंगांचं जे झाड आहे ते तयार केलेलं आहे। आणि हे बघा किती मस्त अशा शेंगा आहेत त्याला आलेल्या। तर ह्या शेंगा जेव्हा मोठ्या होईल ना तेव्हा मी तुम्हाला याची नक्की भाजी म्हणजे रेसिपी जी आहे ती बनवून दाखवणार आहे। बघा अजून छोटे कोवळे आहेत। आणि हे बघा इकडे जे कोंबडीचे पिल्लं आहेत ते बघा कशा पद्धतीनं एकामेकाला टोचतायत। कारण की काय होतं हे जे गावरान कोंबडीचे पिल्लं आहेत ना ते साधारण 3-3.5 महिन्याचे झालेत ना तर एकामेकाला अशा पद्धतीनं टोचा मारतात। हे बघा आता इकडची आहे ती कोंबडी आहेत आणि तिकडचा कोंबडा आहेत, त्या दोघांच्या खूप आता जोरात अशा लढाई जी आहे ती चालू झालेली आहेत। आणि बघा एकामेकाकडे काय करतात त्या सुरुवातीला अशा शांत उभं राहून एकामेकाकडे असे खुन्नसनी बघत असतात आणि नंतर मग त्यांच्यामध्ये लढाई होत असते। हे बघा बघा आपण इथे आलो आहोत गिन्नी गवत कापण्यासाठी आणि तुम्ही बघत आहेत की माझी मुलगी देखील गिन्नी गवत कापत आहेत।
तिला मी सांगते हात लावू नको कारण की कोयता येतो हातावर येईल, पण मग ती काही ऐकत नाहीयेत. तर आता मी कापायला सुरुवात करत आहेत. आणि हे बघा आता मी इथे गवत कापून घेत आहेत. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, पण इथे मी गवत कापत आहेत कारण की उद्या सकाळी मग माझ्या मिस्टरांना पण खूपच त्रास होतो गवत कापायचा, नंतर ते वाहून पण न्यायचं. आणि गवत इतकं वाढलेलं आहेत ना, तर ते मला घरापर्यंत म्हणजे माझ्या गोठ्यापर्यंत नेताच येत नाहीत कारण की मग माझे मिस्टरच वाहतात. तर म्हटलं आता आपण तोडून ठेवूयात, वेळ आहेत तोपर्यंत, कारण की मग आता इथून घरी गेल्यावर परत गायींचे दूध पण काढायला लागणार आहेत. तर हे बघा अशा पद्धतीनं मी गवत आणि मका देखील कापून घेणार आहेत. तर गवत काही नाही, 3-4 ओझे जरी कापले ना तरी होऊन जातं, कारण की मग त्याला जोडी मका आहेत आणि नंतर आपलं हे ऊसाच्या भांड्या पण आहेत. तर ह्या सगळ्यांची आम्ही एकत्र अशी कुट्टी करत असतो गायींसाठी. आणि मग त्याच्यामध्ये वाळेल चारा म्हटलं तर मग आपलं सोयाबीनचं भूस पण आहेत, तर मग याच्यामध्ये गायींचं होऊन जातं. तर मग गवताची इतकी काही जास्त गरज पडत नाही आणि भरपूर सारं गवत लावलेलं आहेत हे. तर काय होतं, ते गवत आता एका साईडनं जर कापायला गेलं ना तर दुसरी साईड अक्षरशः निबर होऊन जाते. तर आता हे शेवटच्या टोकाचं गवत आहेत आणि थोडंसं ते निबरच झालेलं आहेत, पण मग इतकं काही निबर नाही आहेत, तर मग खाऊन टाकतात गाई संपूर्ण. आणि हे बघा आता मी इथे मका पण कापून घेत आहेत. मकाचं एकच ओझं कापावं लागतं आणि मग गिन्नी गवत आणि ह्या सगळ्या गवतामध्ये मग गाई अगदी व्यवस्थित त्यांचा चारायचं 1 दिवसाचं काम हे होऊन जातं. तर अशा पद्धतीनं माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना गुड नाईट.